बापरे, काय घाण वास येते इथे. कोण काय आणून टाकलं? आई, आई लवकर ये बाहेर. काय झालं बा? कायले बोंबलून राहिली एवढी? आई, इथं पाय ना, कोणीतरी काहीतरी आणून टाकलं. खूप घाण वास येत आहे. ओ मालूबाई, ओ सुनंदाबाई, ओ तुम्ही आमच्या घरासमोर काही आणून टाकलं काय व? खूप वास येऊन राहिला ना. माय आम्ही काल टाकतो बाई इकडे. मा किती वास आला ओ. त्या मालूबाईनं तर नाही आणून टाकलं हो बाई. मालूबाई राहते ना तुमच्या इथं. काय झालं बा? बाय नाव काऊन घेऊन राहिली तू? हा? काय वास येऊन राहिला हो इथं? तेच म्हणून राहिली मी. इथं तुमच्या इथून कोण आणून टाकलं काय व? नाही, मी कायले टाकू हो आम्हाला बा? काय गरज आहे हो बाई. आणलं असं कोण दिलं असं टाकू. तू जा ना त्या कमिटीवाल्याला फोन कर ना. खरंच जा ना ताई. तुमचे ऐकन ना कमिटीवाले. जा लवकर आणि बोलाव ना. वास येऊन तर आपल्याला बिमाऱ्या येतील. हो बाई नेहा, लाव बरं फोन. लाव बरं फोन. लाव बरं त्यांना कमिटीवाल्याले आणि सांग की तसा कुत्रा मेलेला आणून टाकलं म्हणा कोण. काय करावं बाई, सगळ्यात आखरी घर आहे ना, तर सगळे लोक कचरा इथंच आणून टाकते. किती साफ करत राहते मी. सगळं गवतही वाढलं. दे आई, मी फोन करतो. हॅलो. हॅलो, हा हॅलो. बोला मॅडम. हा, मी न्यू साई कॉलनी मधून बोलत आहे. आमच्या घरासमोर कोणतरी मेलेलं कुत्रा आणून टाकलं. खूप वास येत आता आमची गाडी दुसरीकडे गेली, उद्या पाठवून देऊ. असं करा ना मॅडम, उद्यापर्यंत लय वास आहे. तुम्हीच कुठंतरी काढून द्या. हो हो, ते कुत्र्याला गाडून द्यायचं काम तर आम्ही करतोच. पण ते काय आहे ना, कुत्र्याच्या नातेवाईकाला खबर द्यायची होती म्हणून आम्ही फोन केला होता. no, 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 no.